आज करूया वांग्याची कापं आणि मसूरच्या डाळीची आमटी. एक साधा सोप्या जेवण. मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेतलं आहे. ते कांदो, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कढीपत्तो, हळद, पाणी घालून कुकरात 3 ते 4 शिट्या करून घ्यायचे. मऊ शिजवून घ्यायची डाळ एकदम मस्त. आणि वांग्याची कापा तर वांगी एकदम ॲक्च्युली खरोखर 2 छोटीशी वांगी होती माझ्याकडे. त्याचे मी कापा काढून घेतलं आहे आणि ते काज लावतले हिरवो मसालो ही बघा अशी. म्हणजे का मीठ घालते पाण्यात जरा आणि त्याचं राप काढून टाकायचं, म्हणजे ना वांगी अशी काळसर पण पडत नाही. तर हे बघा असं पाणी आता आता काढून टाकायचा, मीठ घालायचं त्या वांग्यात, हळद आणि ती हिरवी पेस्ट जी आपण आता करून घेतो ना ती घालायची. तयार असली तुमच्याकडे तर तशी घाला 2 चमचे. आणि त्या सगळा वांग्याक लावून ना 10 मिनटं ठेवून द्यायचं. पेस्ट लावून, हिरवी पेस्ट, मसालो, हळद आणि मीठ या सगळं लावून जरा 10 मिनटं ठेवायचं. आणि तोपर्यंत कुकर उघडून बघते. कुकर बघा छान डाळ शिजून इली आहे. ते का घालूया फोडणी. तर फोडणी आधी गरम पाणी घालून ना डाळ एकजीव करून घ्यायची. अगदी उकळता पाणी घालायचं मस्त आणि एकजीव करायची. तेल फोडणी घालून ते का हिंग आणि लसूण 15-20 पाकळे बारीक चिरलेलं लसूण घातले मी, हळद घातले, लाल मसालो, धणे पावडर. छान फोडणी बसली आता. आणि आता मीठ घालून उकळी काढायची आणि वरून घालायची कोथिंबीर आणि अशी रटमटून शिजूक द्यायची ना डाळ. मग डाळ तयार. मसूरची डाळीची आमटी. किती साधी सोपी बस. आणि आता काढायचे खापटे वांग्याचे. तर रवो आणि पीठ मी एकत्र केलेलं असं ना त्याच्यातच घोळवून घेतले वांगी आणि त्याची कापं छान अशी भाजून घेतले. उलटपुलट करून घ्या. झाकण ठेवून वाफेवर मस्त मऊ शिजवून घ्या वांगी. नाहीतर जराही कच्चट लागली ना तर वांगी बरी लागत नाही. एकदम थोडी चढ शिजली तरी चालतील, पण शिजू काही भरपूर मस्त ती. तर कसा वाटला आजचा कॉम्बिनेशन तुमका आमटी भात आणि खापटे नक्की सांगा. बाय. थँक्यू.